तो पण अभ्यास कर. महाराज असं सांगितल्यानंतर राहिलो. आज ज्या गुरुंच्या कृपेला आम्ही इथं उभं राहिलो ना, त्या गुरुंचे मला उपकार कधीच फिटणार माझ्या तर जीवनात फिटणार नाही. विठ्ठल विठ्ठल मला हर मोठी माफी मिळाली बाबासारखी. आम्हाला वाटतं आता गेल्या वर्षी बाबा आषाढ महिन्यामध्ये यांच्याही घरी आले, अक्षय महाराजांच्या माझ्याही घरी आले. पण महाराज तुम्हाला सांगतो, जीवनामध्ये आपण संसारात रडण्यापेक्षा परमार्थासाठी रडा. संसारात आपण दररोज रडतो, पण संसारात रडण्याची दखल कोण घेत नाही, कोण नाही. जीवनात तुमची मुलं सुद्धा तुम्हाला सोडतात महाराज, पण एक परमात्मा आणि एक सद्गुरू असा आहे ना. ज्ञानोबाई म्हणतात, जो सदशिष्य ते सद्विस्तुते मिळवी आणि ते श्रीकृष्ण सद्गुरू मानी. जर आपण जीवनात बदललो तरच महाराज मुक्त होईल, नाही तर मग कुत्र्यासारखं जीवन आहे महाराज माणसाचं. कोणाला काय महाराज, हे सत्ता संपत्ती आता निघून जाते, जशी झाडाची सावली महाराज असं असतं. पण आम्ही ज्या दिवशी सद्गुरूंच्या कृपेने गेलो, ते व्यावहारिक जीवनामध्ये असं कमी जास्त आम्हाला, म्हणजे प्रत्येकाला तुमच्या जीवनात तुमच्याकडे पैसा नसो असो काही नसू द्या महाराज, पण जीवनामध्ये एका तरी देवाची अशी सेवा करा तर देवाला एक दिवशी आपलं दरड झाले, ऍक्सिडेंट झाले, वाटलं पाहिजे ना, अरे माझा भक्त आज माझ्यातून बरं का दूर झाला बरं का, असं देवाला वाटलं पाहिजे. त्याला म्हणतात भक्ती. नाही तर आपल्याला काय वाटत नाही म्हणलं काय भक्ती महाराज. तसे आमच्या आजोबांचे माझ्यावर फार उपकार आहे, फार उपकार आहेत महाराज. मी जर भक्तीला लागलो ना, ह्यांच्याच कृपेवरून लागलो. का लागलो? कारण त्यांनी जीवनात कुठेतरी पुण्यही केली, ती का मला आली म्हणून हे कीर्तन करायचं, बाकी काय असतं महाराज. आणि आज हा विषय नाही, पण मग सहज सद्गुरूंचं सांगत असताना, आणि महाराज असे आमचे राऊत बाबा आहे नाही महाराज, पोरं 25-25 हजार डोनेशन भरून शिकतात, पण असं शिक्षण नाही कुठं. आम्ही नेलं होतं ह्याला सुद्धा. पण मग महाराज नेल्यानंतर 8 दिवस झाल्यानंतर आपले तुमचे वडील वारले ना, आपला काय ना आप्पा, आणि आप्पा गेल्यानंतर महाराज पहाटे सकाळी सकाळी त्यानं सांगितलं मला जायलाच लागत. मग गेल्यानंतर आता बघा बरं का बाबांची मान्यता कशी. आम्ही गेलो विचारायसाठी, त्याने सांगितलं तू हो पुढं, तू हो पुढं. आता मला तर विचारायचं लयच अवघड. त्यानं सांगितलं विचार मला घरी जायचंय का, आमचे आप्पा गेले बरं का. आता बाबांच्या जीवनातला प्रसंग सांगतो. आणि बाबांकडे आम्ही दोघं गेलो, म्हणलं बाबा त्याला घरी जायचंय. म्हटलं बाबा म्हणले का रे, म्हणलं ह्याचे आजोबा गेले. मग बाबा म्हणले आहेच तरी की घरची, मग ह्याचं काय काम आहे. नाही म्हणलं जावं लागलं. बाबा म्हणले अरे माझे आई बाप मेले तरी मी गेलो नाही. तुझं तर आजोबा म्हणले, म्हणजे बाबांची भावना बघा बघ. का गेलो नाही? कारण मला साधना करीत असताना हे प्रत्येक जण जाणारच आहेत. आई जाणार, वडील जाणार, आपले पाहुणे पै पाहुणे जाणार, पण ज्या दिवशी आपली साधना संपली त्या दिवशी जीवनात काय उपयोग. म्हणून महाराज कुणीही मरताना मरा, पण असं मरा की महाराज त्या भगवंताला वाटलं पाहिजे हा माझा भक्त आहे. म्हणून मरत असताना कुणी मरतच नाही, सगळे अमर येतं. फक्त महाराज आपल्याला कीर्तनात बसल्यानंतर एवढंच लक्षात येतं. काय लक्षात येतं की आपलं कुणीच नाही, हे लक्षात आणण्यासाठी हे कीर्तन आहे. म्हणून महाराज 3 जणांची आयुष्य जीवनात सेवा करा, स्वामींची सेवा करा, आपल्या सद्गुरूंची करा आणि देवाची करा. महाराज या 3 सेवा कधीच आपल्याला कमी होणं म्हणजे काय, कमी नसतंच महाराज. कमी कुठतरी संसारात पडत असतं. तेव्हा महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नाथ महाराज म्हणतात, शरण एका जनार्दन, यांना जर तुम्ही शरण दिला तर ऐसे असता बळे कवन. असं जर तुम्ही असला तर तुम्हाला देवीची गरज नाही. आता तुम्ही देताय का नाही, प्रत्येक जण देताय का नाही. अण्णा कशाला देताय, मरतोय का काय, मरतोय का काय, तसं नाही म्हणायचं. उलट देवा मला मरण येऊ दे, मरण येऊ दे, मला मरण मागायचं देवाला. पण असं मरण येऊ दे, हनुमंतरायची आरती करता करता मरण येऊ दे, असं मरण मागायचं. नाही तर काय मरणार आहे महाराज. तसं तर महाराज भक्त कुठेही मरू द्या, लक्षात घेतं का. भक्त रानात जर टिकावणी खांदत असेल आणि तिथं मरण येऊ द्या. तुकोबाराई भिंती बांधत होते मंगळवेड्याला, आणि भिंत बांधता बांधता महाराज तिथं त्यांचा मृत्यू झाला. पण त्यांचे हाडं काय म्हणले हो, रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल म्हणले का, हाडकं. तर मग महाराज आपण राहत असताना भगवंताचं चिंतन केलं, राहणार जरी भक्त मेला तरी तो महाराज मुक्तीकडे जातो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुमच्या जीवनातली भीती तेव्हाच जाईल जेव्हा तुम्ही सद्गुरूंना शरण जाईल. म्हणून शरण एका जनार्दन, ऐसे असता बळे कवन, तैसे असावे संसारी जोडी प्रार्थनाची जोडी. म्हणून कसंच महाराज प्रत्येकाने संसारात राहावं. काय जसं प्रारब्धाने, पैसा प्रारब्धाने मिळतो, जेवढा पाहिजे तेवढा मिळतो. पैसा नसल्यावर काही जगत नाही का, आपण जगतोच. पण मग महाराज प्रत्येकानं जगत असताना कुठेतरी सेवा करा. कामाला येणार, आज तुम्ही कीर्तन ऐकलं ना, म्हणजे इथं नाही कुठेही तुम्ही कीर्तन ऐका, हे 2 तास महाराज तुमच्या अकाउंट मध्ये जमा झाले. तुम्ही भजन केलं, त्या अकाउंट मध्ये जमा झाले. आणि तुम्ही आता 300 रुपये रोजाने गेला आणि असं काळ्याचं पांढरं केलं, की काय अकाउंट मध्ये जमा झालेलं राहिलं का, नाही राहिलं. उद्या गेलं निघून कुठतरी, पोराला दिलं,
कुणाला दिलं. पण महाराज हे भजन आपल्या अकाउंट मध्ये जमा होते, म्हणून महाराज भजनाची सेवा करा आणि झालेली सेवा आमच्या आजोबांच्या चरणी समर्पित करून तुम्हा सर्व सगळे माय बाबांच्या चरणी करून समर्पित करून इथं सेवेला पूर्ण विराम देतो. तरी निवडते पुरते आधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवतो असे ज्ञानेश माऊली. महाराज ज्ञानदेव तुकाराम. आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी. वाडवीर झाला उभा पांडुरंग, अंतकाळी तो आम्हाची पावला. वाडवीर झाला उभा पांडुरंग, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की महाराज की, तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की. आरती ज्ञान राजा महादैवन्य की दासी वंदना हनुदा माता. आरती ज्ञान राजा द्रौपदी ज्ञान महादैवन्य की दासी वंदना मनोविदा माझा. आरती ज्ञान राजा जगत आरती ज्ञान राजा महादैवन्य की दासी मनोविदा माझा. आरती ज्ञान राजा. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती काय दातव्या आरती तुकाराम. रागवे सागरात पाचारता हा गंगरम. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती काय दातव्या आरती तुकाराम. ब्रह्म तुकाच्या धरणी मंत गणेश. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती काय दातव्या आनंद माझ्या जन्मोजन्मी तुझारास पंढरी वार करी वारी कोणी जारी. प्रसन्न सर्व काळा चंद्रीचा वार करी वारी कोणी जारी. चंद्रबाजी स्नान तुका मागे सिदान पंढरीचा वार करी. मागणी ते कतुप्रती आहे जे शिंदरी पाय पांडुरंगा. या संताशिनी तुका म्हणी आता उदार तोळी बनते कृपाळी संताची. या संताशिनी आणि तुझे काही ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम 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 बोले हरिंदर ज्ञानदेव तुकाराम वंदनाथ की जय. हे पहा सर्वांना सूचना आहे, सर्वांनी प्रसाद घेऊनच जावा, कारण हे पुण्यतिथीचं कीर्तन आहे. तसं तर